गोष्ट आपण ओळखायला पाहिजे. ही गोष्ट आपण सर्वांनी अशा प्रयत्न ओळखा पाहिजे. या गोष्टी जाणीव ठेवायला पाहिजे. हा म्हणजे तेव्हा मी कोणाला नावडे ठेवत नाही. नावडे ठेवण्याचा माझा धर्मही नाहीये. आम्हाला कार्यक्रम झाला, कार्यक्रम अगदी उत्कृष्ट झाला. काय केलं भाऊ, आमगावचा कार्यक्रम अगदी उत्कृष्ट झाला. जळगाव खानदेशकरांनी योग्य मार्गदर्शन केलं, म्हणजे लातूरकरांनी योग्य मार्गदर्शन केलं, नागपूरकरांनी योग्य मार्गदर्शन केलं. म्हणून त्या दिवशी माझा घसा बसलेला होता, म्हणून त्या दिवशी मी काही बोललो नाही. तर मला काय म्हणायचं, आणि त्या दिवशी पहा त्या ठिकाणी स्थानिक आमदार स्थानिक आमदार म्हणजे आपला जळगाव म्हणजे दामोदचे म्हणजे कुठे आमदार आणि त्यांचं आपल्या समाजामध्ये नाव प्रसिद्ध असलेले जयंतीदार याला आमंत्रित केले होतं. भाऊ तिघही आले नाही. हे तिघही आले नाही. अरे बाबा काय नाही आले? अरे तुम्ही मुलबाती सुद्धा आले काय नाही तुमच्याकडे? अरे तुम्ही अशी काय का सांगितलं नाही का? अरे तुम्ही सर्व मुलबाती सुद्धा आले म्हणून ते काय म्हणजे कसे तुमच्याकडे? आणि मला काय म्हणायचंय, कोणी आमदाराच्या खासदाराच्या संस्थाच्या मंत्र्याच्या पाठीमागे जाऊ नका. अरे समाज एका ठिकाणी करा, समाज एकत्रित करा. आपले जे 12 प्रकार आहे या 12 प्रकारांना हलकं भारू धरू नका. मला काय म्हणायचं आहे, अरे तुमच्या कुणी मुसलमानाच्या बुद्धाच्या घरात गेल्या आणि म्हणजे तुमचं कुठं हलका भारू कुठं ताट राहिलं. अरे त्याच्यापेक्षा नसंदोखी चिंगीवाले जे आपले 12 प्रकार आहेत त्या सर्वांना एकत्रित करा. तर अशा म्हणजे हे एकत्रित करा. आणि जेव्हा तुम्ही सगळे समाज लहान नाही. पाणी एक उदाहरण देतो. भेंडूक आहे, भेंडूक आहे एखाद्या डबक्यात राहते बा, आणि त्या ठिकाणी डराव पाण्याच्या लहरी डराव त्याने काढे पाण्याच्या लहरी आणि एवढं सर्क मोठा अशा प्रकारे डबकं हेच माझ जग आहे. तर तसं नाही भाऊ. अरे तेवढंच जग नाही, त्या बेलकाल मला तू पाण्याच्या वर उडी मारून पहा, तुला सगळं जग दिसते का नाही. आणि म्हणून मला काय म्हणायचं, अरे तुमचा आमचा समाज आपला समाज बना. तुमचा आमचा 12 प्रकारचा आपला समाज बना. हा लहान नाही. जर हा 12 प्रकारचा एकत्रित आला तर समाज फार मोठा होते. समाजाची संघटन शक्ती वाढते. त्यानंतर तुम्ही राज्य सरकार समोर, केंद्र सरकार समोर जर तुमचे प्रश्न आणि समस्या मांडल्या त्या सुटू शकतात. आमदार खासदारच्या सध्याच्या मंत्र्याच्या पाठीमागे जाऊन तुमच्या समस्या सुटत नाहीत. अरे तुमचं संघटन करा, तुमची ताकद दाखवा, तुमची शक्ती दाखवा आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करा. तुमचं म्हणजे मतदानाचं गाठोडं पाहून तुम्हाला बोलायची गरज तेच येतात.